बेल या सन्मान मंचावरती होत असताना 3 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हर पॉवर प्लेचा असणार आहे. ओके, व्यासपीठावरती अनुजी बोरी सर यांचा सरबान समालोचन आवडलं असेल तर टाळाबाला हरकत नाही आहे. 3 दिवस खरं तर त्यांचा भरपूर बिझी शेड्यूल होता, परंतु तरी देखील या स्पर्धेमध्ये ते जोडले गेलेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करू. सलामी जोडी मैदानावरती दाखल होतीये. एका बाजूला अभि देवघरे तर दुसऱ्या बाजूला कुशल गुरव. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस इथे जिंकला होता टीम आईदेवी वडुनवकर या संघाने आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. आर के फार्म आईदेवी वडुनवकर हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. धीरजी पिसेकर यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला. वडुनवकर विरोधात कडाव. 3 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे आता अधिकचा वेळ खर्च करू नका. भरपूर उशीर झाला रात्रीचे. आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 1:17 झाले. त्यामुळे आता क्षणाचाही विलंब न करता लगेच आपण खेळाला सुरुवात करतोय. त्यामुळे विनंती आहे आता वेळ न दौडूता आपण लगेच खेळाला सुरुवात करू. व्यासपीठावरती उमेशदादा सोनकर अजूनही उपस्थित आहेत. जितेशजी लिहे हे देखील उपस्थित आहेत. सामन्याला सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक पहिले घेऊन दाखल झालाय. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल उज्ज्वल आणि त्याच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल बॅटर कुशल गुरव हा फलंदाज पाहायला मिळेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला. एक सिंगल एकवटी दुसरीचा प्रयत्न चालवला आहे. 2 धावा इथे मिळतील या शंकात नाहीये. चांगली सुरुवात मैदानावरती करतोय कुशल गुरव हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावा त्याने एकवटल्या. धावफलक दोन्ही आकड्यावरती आता पुढे सरसावत असताना टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 3 ओव्हरची मॅच, चांगली लढत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅचच्या माध्यमातून. राईट मोर द विकेट ना. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या वरनं तर खेळलाय. मिडऑफचा खेळाडू पुढे सरकलाय. 2-2 क्षेत्ररक्षक पोहोचतील. बॉल त्यांच्या आबाकाच्या बाहेर. 4 धावा. चौकार. चौकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय. 6 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल भरपूर वेगाने आता पुढे सरसावत असताना दोन टीमच्या दरम्यान मोठी लढत मैदानावरती रंगतीये. रात्रीचे 1 वाजून आपण पाहतोय आतापर्यंत 19 मिनिटं झाले जरूर, परंतु आता रात्रीच्या या थंड वातावरणामध्ये एक मोठा गरम सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कर्जतचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळेल वडुनवकर तर दुसऱ्या बाजूला कडाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगत असताना धावफलक पूर्णपणे आता स्थिरावला. एक चौकार जरूर आलाय. कमबॅक करायचा प्रयत्न चालवलाय. मैदानावरती तुम्ही पाहताय गोलंदाज षटक क्रमांक पहिले घेऊन उज्ज्वल आलाय. उज्ज्वलने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. राईट मोर द विकेट ना. बिग हिट केलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्कोअर लेगचा खेळाडू जज करतोय. एक चांगला जेल तिथे टिपला आणि अखेर कुशल गुरवला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. बॅटर कुशल गुरव बॅक टू द पवेलियन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान या क्रीडांगणावरती आपण पाहतोय ज्यांचं नेहमीच मोलाचं सहकार्य असतं. या क्रीडांगणाचे मॅनेजर आमचे प्रज्वल खडकबान साहेबांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. या गुलाबी थंडीमध्ये गरम होऊन आता ते आलेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक झोप आय थिंक त्यांनी देखील काढली आहे, परंतु क्रिकेटचे दर्दी आहेत.
याच मैदानावरती आपण बदलापूर गाव चषक देखील स्पर्धा पाहिली होती. प्रज्वल खडकबान, चिराग भगत, स्वप्नील भगत, केदार कांबरी ते देखील उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रज्वल या आपण मनपूर्वक स्वागत आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. तू मॅमॅ दोन्ही फलंदाज आपण पाहिलं होतं इथे एकाच एंडवरती होते. अपघात निश्चित होता परंतु बाल बचावले गेलेत. या प्रज्वल खडकबान स्वागत आहे. धावफलक तुम्हाला बाल बैल टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता पुढे सरकत असताना 7 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे इथून 30 ते 35 धाबा बनवावा लागतील या मॅचमध्ये, कारण पूर्णपणे आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय टीम बोडूनवकर या मॅचमध्ये. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला, आमंत्रित केलं. बॅटिंगसाठी टीम कडावला. राईट अँड विकेट विकेट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. दरम्यान बॉल चालला मिड विकेटला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल इथे देखील मिळेल. धावफलक आता एका ओव्हरची अंती धावफलकावरती धाबा 8 जरूर तुम्हाला पार मिळेल. कल्पेश साळुंके आज टीममध्ये नाही आहेत परंतु जेव्हा जेव्हा सर्कलची पाबंदी असते त्यावेळेस मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न तो करत असतो आणि जास्तीत जास्त धाबा एक पडण्याचा प्रयत्न त्याचा देखील नेहमीच असतो. परंतु आता या मॅचमध्ये आपण पाहतोय त्याची कमी भासेल का हा देखील प्रश्न इथे उभा आहे. परंतु आज अभि देवगरेने का बॅटिंग केली आहे. मागील मॅचमध्ये ज्यावेळेस कुशल आऊट झाला भरपूर चांगली बॅटिंग केली, षटकारांची आतिषबाजी त्यांनी केली आहे. परंतु आता या मॅचमध्ये पूर्णपणे संघनायकाच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. कशा प्रकारची बॅटिंग तो करेल या मॅचमध्ये, यावरती आता साऱ्यांचं लक्ष लागलंय. इथून धावा बनतील का असंख्य प्रश्न आता उभे राहिलेत कर्जतकरांना देखील, कारण जेव्हा जेव्हा कर्जत विभागातून कडाव असेल, उमरोली असेल, चांदई असेल हे संघ ज्यावेळेस खेळत असतात त्यावेळेस भरपूर प्रेक्षक ऑनलाईन मॅच देखील पाहत असतात. त्यामुळे त्यांचे आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2 गोरदाज दिनेश आलेत गोरदाजी बार्कवरती. दिनेश चौगुले हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर बदलापूरचे ते भाऊजी आहेत दिनेश चौगुले, जावई आहेत. राईट मोडतो विकेटला. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, स्वागत करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय आणि आता गोलंदाज हसलाय कारण बॅटर रुसलाय. पहिल्या बॉलवरती इथे मात्र सफलता मिळतीये दिनेश चौगुलेला. बॅटर अभि देवगरे बॅक टू द पवेलियन. सो मच अंकलेशजी राजपूत यांचं अपघात झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. नेट नंबर 4 वरती हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल, बंटी. गणेशजी भेरे मैत्री युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. दिशा देण्याचा प्रयत्न होता, थडबानला खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अखेर एक सिंगल इथे देखील एकपटी जाईल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना 9 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पार मिळेल. 3 ओव्हरची मॅच आहे, कमीत कमी 30 ते 35 धाबा इथून मात्र बनवा आलाच हव्या, कारण समोर देखील भिवंडी तालुक्यातील एक मोठा संघ मैदानावरती खेळतोय. त्यामुळे या मॅचमध्ये इथून संघर्ष आता वाढलाय कडाव टीमचा देखील. मुळगाव टीमचे चांगले खेळाडू सागर दळवी यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दिनेश राईट नंबर विकेट. फटका चांगला आहे, क्रिकेटमध्ये सेफ फटका म्हणून जाणला जातो, परंतु इथे पुन्हा आता सिंगल बॅल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक देखील पुढे सरकत असताना 10 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. जबरजबड आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. 10 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. 9 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूचा खेळ तुम्हाला जरूर पार मिळेल पहिल्या डाबामध्ये. दिनेश
इथे देखील पुन्हा एकदा बॉलर बॅटर करण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतात, पंबत झाले खेळाडू, बॅकअप चांगला पार मिळतो, दरम्यान 2 धावा इथे मिळतील या शंकात नाहीये. सिंगल डबलचा क्रिकेट जरूर तुम्हाला पार मिळेल, धाबा इथं टीम कडाव संघासाठी, कारण त्यांना देखील सिंगल डबलची किंमत माहिती आहे. याच पैतरावरती आपण पाहिलं खरं तर जाईसारख्या एका मोठ्या संघाच्या अगेन्स्ट एक धाव रोखली होती टीम कडाव संघाला, त्यामुळे त्यांना माहिती आहे सिंगल डबलची किंमत काय. 2 धावा ते देखील माहिती, धावफलक पुढे सरकतो, टीमची टोटल 12 धावा धावफलकावरती जोडले गेल्या, 2 गो. विकेट केलाय, फटका चांगला, खेळाडू उपस्थित, क्षेत्ररक्षण चांगला पार मिळतोय. इथे मात्र अजून एक झेल टिपलाय आणि अखेर बंटीला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. धक्का अजून एक टीम काढावला, परंतु बाद. दिरीजी उतेकर, रोहितजी वळवे यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. पिंट्या तरी आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, टीपतून खेळाडू लोंगांना पुढे सरकला, अजून एक झेल टिपत असताना अजून एक धक्का टीम काढावला, बॅटर आउट. पोखरकर हा खेळाडू उभा आहे. चला थोडस स्पीडअप करा, टीम मोडू नवकर. विनंती आहे क्षणाचा विलंब न करता आपण खेळाला लगेच सुरुवात करा. ओमकारजी भोईर यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो माईक चेक. चला सराव बंद करा, टीम मोडू नवकरचे खेळाडू ही वेळ सराव करण्याची नाहीये. सहा चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये, 12 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. राईट आर्म और द विकेट. षटक क्रमांक 3 गोरदा सज्ज होतोय धीरज. फुलटॉस बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता, दरम्यान एक सिंगल तर एक पटी दुसरीचा प्रयत्न करतोय, 2 धाबा इथे मिळतील का, पाब लागेल, परंतु मिळेल ती सिंगल. दुसरी धाब एकवटाचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथे एकच सिंगल बैल, कारण बॉलर एंडला थ्रो भरपूर वेगाने फेकला. माहिती होतं 2 धाबा एकवटाचा प्रयत्न करतील, त्यामुळेच की काय आता विशाला नॉन स्टॅकिंग एंडवरती ठेवलाय, परंतु स्टॅकिंग एंडवरती नवीन बॅटर दाखल झाला. इथून नीतू माळी हा खेळाडू तुम्हाला पाहायला पाहिजे. गुरुदास सज्ज होतोय पुन्हा एकदा, राईट मोर द विकेट न धीरज. ऑन साइडला टर्न केला, फक्त सिंगल घेतील या शंकात नाहीये, कारण विशालला स्ट्राईक हवी आहे. मोठे फटके तो खेचण्याचा प्रयत्न जरूर करेल. धावफलक 14 याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. विशाल आणि नीतू माळी ही जोडी तुम्हाला जरूर पार मिळते. डगआउट देखील आता थोडंसं शांत झालंय, कारण धावा येत नाही, चिंतेचं वातावरण जरूर आहे.
परंतु 4 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडू शकत जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील भाकीत करू शकत नाही की सामना जिंकणार कोण. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. लॉंग ऑन वरून खेळाडू प्रचंड वेगानं इथे मात्र पोहोचलाय आणि अजून एक चांगला झेल स्वीकारत असताना विशालला आता इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. फरदच बा चला अधिकचा वेळ खर्च करू नका कारण मध्यरात्र झाली आहे. नवीन बॅटर मैदानावरती मनीष मिनमिने हा खेळाडू तुम्हाला जरूर पार मिळेल. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक घ्या या बॅचमध्ये. धावफलक 14 आकड्यावरती तुम्हाला पार पाहिल. चला धीरज विनंती आहे टीम मोडू नवकर बघा आपण अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. माहिती सामना मोठा आहे परंतु प्रत्येक बॉलवरती तुम्ही टीम मीटिंग घेत आहे. हा फटका चांगला आहे परंतु फटका फसलाय आणि आता अजून एक झेल स्वीकारत असताना मनीष मिनमिनेला देखील भोपळाही फोडता भोपळाही न फोडता इथे मात्र मैदान सोडावं लागतंय. फरदत बा अजून एक चांगला खेळाडू मैदानाच्या परत दाखल झालाय. रोहितला तुम्ही पाहताय मैदानावरती तो दाखल झालाय. 2 बॉलचा खेळतून शिल्लक या मॅच मध्ये 14 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 18 चेंडूचा खेळ तुम्हाला जरूर पार मिळेल. इथून मात्र 2 मोठे फटके येतील का हे देखील पाहावं लागेल कारण कडाऊ संघ आपण पाहतोय थोडासा बॅकफुट वरती आहे. गोरदा धीरज चांगली गोरदाजी करतोय या मॅच मध्ये. दोन बॉलचा खेळ शिल्लक. इथे बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता जरूर. धाव घेण्याचा प्रयत्न करतात आणि अखेर रोहितला देखील आता इथून मैदान सोडावं लागतंय. फुटतात बाद झाले. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्राईक स्वतःने घेतली आहे इथे नीतून. परंतु आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय विक्रांत. गुरुदास सज्ज होतो. नवीन बॅटर मैदानावरती विक्रांत हा खेळाडू तुम्हाला पार बॅलन्स टाकीवरती नीतू नीतू माळी. शेवटचा बॉल तो देखील राहिलाय आता इथे गुरुदायाच्या नाबावरती. धावफलकावरती धाबा 14 बनल्या गेल्या. 15 धाबाचं टार्गेट या बॅचमध्ये तुम्हाला पार मिळेल. चला लवकरात लवकर टीम मधून वगैरे आपण बाहेर या आणि टीम कडाव आपण मैदानाच्या दाखल व्हा. 15 धाबाचं टार्गेट या बॅचमध्ये.
15 धावांची गरज. सलामी जोडी आता मैदानावरती दाखल झाली आहे. केतन पाटील आणि त्याच्या साथीनं प्रशांत हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशांत पाटील, केतन पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. स्टाकीगिर भरती केतन. पहिला बॉल ढकलण्याचा प्रयत्न होता, खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अखेर एक चिकी सिंगल इथे एकवट जाईल. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅच मध्ये. दरम्यान एक चिकी सिंगल, 15 धावांचा टार्गेट होतो. एक सिंगल इथे एक पडली. 17 बॉलचा खेळ शिल्लक, 14 धावांची गरज. हा देखील फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित होते. आपला खेळाडू पुढे सरकला जरूर. दरम्यान एक सिंगल धावी तिथे देखील एकवटी जाईल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक 2 या कड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदास कुशल, फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. गॅप मध्ये बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा देखील चांगला मिळतील. बॉल सीमा पार, षटकार. फलकामध्ये जोडले गेल्या 15 धावांचा टार्गेट होतो. 7 धावांची गरज या मॅच मध्ये. आयोजकाचा वेळ वाचवण्याचं काम केलं जाते वडूनगर टीमच्या माध्यमातून. अंकलेशजी राजपूत साहेबांचं आगमन जरूर झालंय, परंतु आता रजा घेत आहेत. इथे दुविधा मनस्थितीमध्ये होते जरूर. फटका खेचू ऑन साइडला की ऑफ साइडला. दरम्यान हलक्या हाताने बॉलला ढकललाय, परंतु पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतो. एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि आता अखेर बॅटर केतन पाटीलला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. बरोबर चांगलं संगीत डीजे मास्टरने आतापर्यंत आपल्याला ऐकवलंय. नवीन बॅटर मैदानावरती धीरज दाखल झालाय. दरम्यान थोडेसे नाराज आहेत अभि, कारण त्यांना माहिती होतं इथून विकेट मिळू शकली असती, परंतु एक सिंगल माहिती आहे. धावफलक पुन्हा आता पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती 9 धाबा फलकावरती जोड गेल्या. 13 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 6 धाबाची गरज. कुशल ऑन साइडला बडवला, गॅप मध्ये घेतला. स्कोर लेगला डीप अकॉर्ड, स्कोर लेग सीमा रेषेच्या बाहेर. बॉल चालाय सीमा पार. 4.
धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळते. 13 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये तुम्हाला जरूर समीकरण पाहायला मिळेल. 13 धाबा इथे बनल्या गेल्या. 2 धाबाची गरज आहे. 12 चेंडूच्या खेळाचा शिल्लक घ्या. षटक क्रमांक 2 गुरुदास नीतू आलेत. जयेश आलेत. हरकत नाहीये. बॅटची कडा आहे. सिंगल धावेत एक पडली. स्कोर आर लेबल. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक घे. एका धावेची गरज. गॅप मध्ये घेतलाय. सिंगल धावे करण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि हा सामना आता इथे जिंकलाय टीम आर के फार्म आईदेवी वडूनवगर संघाला अभिनंदन. तर हार्डलक टीम शिवशक्ती कडाव तुमचं देखील कौतुक.